नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की बाळ जर झोपलेले असले आणि त्याला जर खाली टाकले तर ते का रडते. कारण की बाळाला आईच्या पोटात राहण्याची सवय असते. तर त्याला आपण जन्माला आल्यानंतर त्याला आपण आपल्या हातामध्ये झोपवतो, म्हणजे आपल्या कुशीत झोपवतो. तर त्याला आपल्या शरीराच्या ऊबची, त्याला फिट्ट राहण्याची सवय पडलेली असते. तर त्याला आपण लगेच गादीवर टाकतो किंवा पलंगावर टाकतो, तर त्याला लगेच अनकम्फर्टेबल वाटतं, लगेच असं मोकळं मोकळं वाटतं. तर त्याच्यामुळे बाळ रडते. तर बाळाला मग कसं झोपवायचं? तर बाळाला आपण हातात झोपवलं, थापटतो, पॅक धरतो, तर त्याला हळूच खाली टाकायचं. आधी एक हात काढायचा, मग दुसरा हात काढायचा, त्याला एखाद्या गोधडीचा सपोर्ट लावायचा, जर हळूहळू थोपटायचं. आणि जर तरी पण बाळ थोडंसं झोप करत असेल, त्याला थोडंसं कानी करायचं आणि मग झोपवायचं. कारण की त्याला, म्हणजे आपण काय करतो की एखादं काम आठवलं की लगेच बाळाला आपण असं झोपवत असतो, लगेच बाळाला टाकतो, थोडंसं थापटतो आणि निघून जातो. त्याच्याने काय होतं, बाळ लगेच रडायला लागतो, लगेच आपण परेशान होतो. तर त्याच्याने असं न करता परत आपल्याला अर्धा तास त्याला झोपवायला लागतो. तर त्याच्यापेक्षा आधीच आपण त्याला हळूच टाकायचं, म्हणजे 10 मिनटं लागले तरी चालतील. हळूच त्याचा एक एक हात काढून त्याला सपोर्ट लावून आणि मग झोपवायचं. बघा, तुम्ही असं करून बघा, तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करा. थँक्यू.